निर्णय घ्यायचा होता, पीएम करायचं होतं, लोक रस्त्यावरती आलते आणि तिथं स्वतः मनोज दादा बसून होते. पण शेवटी दादांनी सांगितलं घ्या करून आपलं, फार काय लांबत बसू नका. परंतु पीएम रिपोर्ट आला तो 8 पानी पीएम रिपोर्ट. त्या 8 पानी रिपोर्ट मध्ये एवढ्या गंभीर बाबी आहेत की असं इतकं चुकीच्या पद्धतीनं कधीच कोणाला मारलेलं नाही. आणि हे कशामुळे होत आहे तर हे परळीकर जे आका आणि त्यांचे आका आहेत यांचे वेगवेगळे उद्योग आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या काही गोष्टी सांगितल्या, परंतु त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगतो. परळीतील इराणी समाजाचे काही लोक आहेत, हे या दोघांच्या जीवावर गांजा, चरस, देशी विदेशी रिव्हॉल्वर विक्री करतात आणि ह्या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी स्पेशल पोलिसांची नियुक्ती आका करीत होते. म्हणजे जे कशाचं पिस्तूल विकायचे त्याच्यातलं कमिशन सुद्धा आकाकडे पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारची एक सिस्टीम होती. थर्मल मधील भंगार रोजच्या रोज चोरीला जातं, ते चोरीचे भंगार आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्याच्या नंतर आकाचा वाटा. म्हणजे गमती बघा बरं काही कशा कशामध्ये हे होत आहे. एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतलं सुद्धा काही बाई चोरतील, त्याच्यावरती लक्ष ठेवायला पोलीस आणि त्या पोलिसांनी आकाला जाऊन भेटायचं, असा एक प्रघात त्या परळीमध्ये त्या ठिकाणी. करोना मुंडे असो किंवा डॉक्टर देशमुख असो, डॉक्टर देशमुखांचा पक्ष कोणता आहे मला माहिती नाही, परंतु त्यांच्यावरती खोट्या अट्रॉसिटीज दाखल करायच्या, दुसरीच काहीतरी 354ची फिर्याद द्यायची आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं. हे सुद्धा करोना मुंडेच्या गाडीमध्ये बुरखा घालून आलेली एक महिला, ती महिला नाही, पोलीस आहे, पोलीस. आणि त्या पोलिसाचं नाव आहे संजय सानप आणि त्याला आणखी 2 जोडीला त्यांच्यावरती, कारण हे लोक रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाले पाहिजे. करोना मुंडे